बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धक्कादायक वक्तव्य। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार फडणवीसांनीच अर्थात भाजपानेच सर्वप्रथम आयोगाकडे केल्याचं फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। तर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस आपण पाहूयात। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच म्हणजे भाजपाने आयोगाकडे केली होती। आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले। पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करायला सुरू केलं। 4 जून नंतरच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करतायत। शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत। तमाम मुंबईकरांना विनंती आहे की मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा। 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील त्या प्रत्येकाला मतदान करता येतं, त्यामुळे आपला मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय राहू नका असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। नुकतीच शिवपाठाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी मतदानामध्ये काही गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आणि त्यावरच आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम भाजपानेच केलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।